पाठी वादळाला धडकती मर्दाची छात स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर वरडांचा पंखा पाठी वादळाला धडकती मर्दाची छात स्वतःपेक्षा जास्त मला भरोसा गँगवर वरडांचा पंखा। तुम्ही जो तो प्रेमाचा व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडला झाला, त्याच्यावरती हे जे ट्युटोरियल आणलेला हा जो व्हिडिओ आहे तो पण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचं जे कॅपकट आहे ते ओपन करायचं। कॅपकट ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली तो ॲड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्या बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं, थोडे ते स्क्रोल करायचं, तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून आपलं जे सॉन्ग आहे इथून ॲड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ॲड झाल्यानंतर इथून आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी आपली पहिली बीट आहे कुठे चेंज होते बघायचे। थोडं पुढं आल्यानंतर तुम्ही ही बीट चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं, पहिलं ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। आता ह्याच्या पुढची बीट बघायची कुठे चेंज होते, त्याच्यात थोडं पुढं आल्यानंतर इथून बीट चेंज होत आहे। अशा प्रकारे हा जो बीट मॉड्यूल आहे शेवटच्या बीट मार्कपर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हे जे वेगवेगळे भाग झालेत सिम्पली हा जो पहिला भाग आहे त्यावरती क्लिक करायचं, त्याच्यात थोडं इथे स्क्रोल करून इथे रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जो तुमचे ते फोटो असेल इथून सिलेक्ट करायचं आणि 2 बटन सेट करायचं आहे। अशा प्रकारे पुढचे जे 4 बीट आहेत त्या 4 बीटींना इथून फोटो वेगवेगळे इथून ॲड करून घ्यायचे। इथून फोटो ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे, येथे तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जे आपण इमोजी हे PNG दिले ते तुम्हाला ॲड करायचे। ह्या जे PNGची लेंथ असेल जेवढे सॉन्गची लेंथ आहे तिथपर्यंत न्यायचं आहे। ते मी इथून काय करतो, जे आपले फोटो आहे ते इथून 5 राहिले ते इथून बीटनुसार इथून ॲड करायचे, ते इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो इथे आपण बीटनुसार इथून ॲड करून घेतल्यानंतर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे, तर हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, तर थोडं स्क्रोल करायचं तर तुम्हाला डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। डुप्लिकेट जो फोटो होईल त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं अशा प्रकारे। आणि हा फोटो खाली येईल, खाली आल्यानंतर हा जो फोटो आहे तो आपल्या पहिल्या फोटोच्या मध्यभागी ठेवायचा अशा प्रकारे, ठीक आहे। इथे ठेवल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे ना म्हणजे हा जो ओव्हरलेचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, थोडे इथे स्क्रोल करायचं आहे, इथं तुम्हाला रिमूव्ह बीजी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ऑटो रिमूव्हल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे, ठीक आहे। क्लिक केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो ओव्हरलेचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं, कीचं ऑप्शन आहे ना सिम्पली हा जो फोटो आहे आपलं त्या फोटोच्या शेवटला त्या कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे आणि हा जो फोटो आहे त्याच्या पहिल्यांदा ठेवून इथे कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर हा जो फोटो आहे आपल्या खाली असं प्रकारे न्यायचा आहे, ठीक आहे, सरळ न्यायचा आहे, थोडं हलवायचं नाही ते कसलंच, ठीक आहे, अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिम्पली इथून प्ले करून बघायचं, ओके। त्याच्यानंतर इथून हा फोटो इथे येतो, ठीक आहे, परफेक्टमध्ये। आता हा जो आपला दुसरा फोटो आहे त्या यायचा तो पण डुप्लिकेट सेम प्रोसेस करायचं, डुप्लिकेट करायचा येतो आणि ओव्हरलेवरती क्लिक करायचा, जो डुप्लिकेट झाला आहे तो सिम्पली अशा प्रकारे ओव्हरलेवरती खाली आल्यानंतर हा फोटो आपल्याला काय करायचं, सिम्पली ह्या फोटोपाशी आणायचं, ह्याच्या मध्यभागी ठेवायचा अशा प्रकारे निम्म्या भागी, ठीक आहे। आणि हा फोटो इथून मोठा होतो तो कमी करूया अशा प्रकारे। कमी झाल्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करायचं, पुन्हा आपल्याला आहे ना रिमूव्ह बीजी पाशी जायचं आहे आणि ऑटो रिमूव्हलवरती क्लिक करायचे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना दुसरा फोटो म्हणजे हा ओव्हरलेचा त्यावरती क्लिक करायचं, की द्यायची सिम्पली अशा प्रकारे, ते कीचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचे आणि ह्याच फोटोच्या पहिलं की द्यायची आणि हा फोटो आता वर न्यायचा अशा प्रकारे, ठीक आहे, सरळ न्यायचा आहे, थोडं पण असं वाकडं तिकडं नाही झालं पाहिजे, ठीक आहे, अशा प्रकारे संपूर्ण न्यायचं आहे अशा प्रकारे, ओके। त्याच्यानंतर इथून बघू शकाल खाली येईल अशा प्रकारे, इथून हा फोटो असं होईल। आता पुढचे जे 2 फोटो आहेत ते पण अशा प्रकारे करायचे। हा फोटोवरती क्लिक करायचं, डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, जो डुप्लिकेट होईल त्याला आपल्याला ओव्हरले करायचं आहे, ते ओव्हरलेचं ऑप्शन आहे। पुन्हा हा फोटो ह्या फोटोच्या निम्म्या भागी आणायचा अशा प्रकारे, ओके। आणि हा फोटो इथून कमी करायचा आहे। त्याच्यानंतर हा फोटोवरती क्लिक करायचं, पुन्हा रिमूव्ह बीजीवरती क्लिक करायचं, इथे ऑटो रिमूव्हल आणि बरोबर चिन्हावरती। त्याच्यानंतर ह्या फोटोच्या पहिले की द्यायची अशा प्रकारे, ओके, ते की देऊया। त्याच्यानंतर ओके ते की दिल्यानंतर ह्या फोटोच्या इथे की देऊया, ओके। आता हा जो फोटो आहे आपला तो खाली अशा प्रकारे नेऊया, ओके। त्याच्यानंतर इथून हा फोटो अशा प्रकारे, ओके। इथे आल्यानंतर हा शेवटचा फोटो आहे
त्यावरती क्लिक करूया, हा पण डुप्लिकेट करूया आणि जो डुप्लिकेट होईल त्याला ओव्हरले. ओके अशा प्रकारे कुठं गेला ओव्हरलेचं ऑप्शन. ओके त्याच्यानंतर हा फोटो ह्याच्या निम्म्या भागी ठेवूया अशा प्रकारे. इथून हा फोटो कमी करूया, ह्या फोटोला इथे की देऊया, पुन्हा ह्याच्या शेवटला इथे की देऊया. पहिला जो हा फोटो आहे सॉरी आपल्या इथे रिमूव्ह करायचं राहिलं ते की नंतरच दिली, हे देऊया आपण, हे रिमूव्ह करून घेऊया. रिमूव्ह बीजी ऑटो रिमूव्हल बरोबर चिन्हावरती इथे की द्यायची आता पुन्हा. हे पण मिस्टेक लक्षात ठेवायची तुम्हाला, म्हणजे फोन आहे तुमच्या फोटोला पुन्हा इथे की. ओके अशा प्रकारे. तर हा फोटो आपल्याला काय करायचा, शेवटचा फोटो आहे तो वर न्यायचा अशा प्रकारे. ओके संपूर्ण नेल्यानंतर ओके इथून अशा प्रकारे येऊन जाईल. ओके अशा प्रकारे ठीक आहे. तर इथून सर्व फोटो इथून अशा प्रकारे बसले आहेत आपले. ठीक आहे, हे इथून थोडे इथे. ओके आता परफेक्ट बसलं. ठीक आहे, हे सर्व अशा प्रकारे केल्यानंतर 4 फोटो आता आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो तिथे द्यायचा, ह्याला पण की द्यायची, ह्या फोटोची शेवटला की द्यायची. हा फोटो इथून लेफ्टला न्यायचा, नंतर येते दुसऱ्या की पशाल्यानंतर राईटला. ओके म्हणजे लेफ्ट आहे थोडा. ओके त्याच्यानंतर अशा इथून हा इफेक्ट मिळून जाईल. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो दुसरा फोटो त्याला पण की द्यायची दोन्ही साईडला. त्याच्यानंतर जी दुसरी की असेल त्याला झूम करायचं अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला पण सेम प्रोसेस की द्यायची ही अशा प्रकारे. शेवटचा की लिहून हा फोटो झूम अशा प्रकारे. पुन्हा हा जो आपला फोटो त्याला की द्यायची इथून, आणि जो शेवटचा फोटो आहे आपला म्हणजे शेवटच्या फोटोला की द्यायची, म्हणजे आपला हा जो फोटो आहे त्याच्या शेवटला की द्यायची सॉरी, आणि झूम करायचे ते अशा प्रकारे. त्याच्यानंतर हा जो शेवटचा फोटो आहे त्याला पण की देऊन घेऊया आणि ह्यात आपण झूम करूया अशा प्रकारे. ठीक आहे, त्याच्यानंतर इथून अशा प्रकारे होऊन जाईल. ठीक आहे, अशा प्रकारे ॲनिमेशन त्यामध्ये. ओके हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली पहिले जो टेक्स्ट आहे इफेक्ट्स ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया. इथून तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. तुम्हाला आहे ना हॉरिझॉन्टल ओपनचा एक इफेक्ट मिळून जाईल, तो इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्या जे इफेक्टची लेंथ असेल मध्यभागी ठेवायचे पहिल्या फोटोचा, आणि इथून हा फोटो अशा प्रकारे बसून येईल म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे, इफेक्ट इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपलं ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आणि ब्लास्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायची, लेंथ संपूर्ण कमी करायची, अप्लाय टू ऑल जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. हा जो आपला दुसरा फोटो आहे त्याला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टल हा जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला रॉक व्हर्टिकल जो फेड आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल. इथून हे जे 2 इफेक्ट आहेत म्हणजे 4 फोटोला इथून देऊन घ्यायचे. त्याच्यानंतर इथून हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल अशा प्रकारे. ते इथून बघू शकाल की इथून हा जो व्हिडिओ इथून परफेक्ट बसलेला आहे, म्हणजे फोटो बिटो येत आहे सर्व. आपल्या हा जो व्हिडिओ आहे आपण क्रिएट केलेला तो सिम्पली इथून एक्सपोर्ट सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्टवरती क्लिक करून इथून एक्सपोर्ट होऊन जाईल. तुम्ही जो हा व्हिडिओ आहे इथून सेव्ह करू शकता.